हां हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आम्ही सगळे रेडी झालो होतो आणि इरिनाताईंचं ओवाळायचं बाकी होतं कारण त्या कालच आलेल्या होत्या. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तर त्या कालच आल्या आहे. तर आज आम्ही नाशिकला चाललो आहे. सगळ्यांनी रेडी होऊन बसलेलं होतं. आईंची वाट बघतोय. आई अंबेजोगाईला गेलेल्या होत्या तर आज येणार होत्या. तर त्या आल्या की आम्हीही निघणार आहोत. तर इथे मग पोरांना ओवाळून घेतलं इरिनाताईंनी. पोरांचंही आवरून वगैरे त्यांनाही बसवलं ओवाळायला. तर चला आम्ही नाशिकला कुठे जातो आहे काय जातो आहे हेही बघत राहा आणि संपूर्ण ब्लॉग आहे ना जो स्किप न शंभू रडत होता. त्याला जे चिप्सचं पॅकेट आहे ना ते पाहिजे होतं. ते घेऊन तो शांत बसला. तरी त्या आई आलेल्या होत्या आणि पोरांना खूप सारे खेळणी घेऊन आल्या होत्या. तर तुम्ही बघू शकता त्यांचा आनंद. तुला तेल सांग अशातच खेळायचे ते आणले धर तुझं शंभू आणि इकडे मी ठेवून देते. आपण घरी गेल्यावर नाही खोलायचं, तसंच खेळायचं. खोलायचं नसतं ते काढून जाऊ. बरं शंभू तरी पिंड आहे ना आईनी अंबेजोगाईवरून आणली होती इरिनाताईंसाठी. तर आमच्या देवाऱ्यामध्ये ऑलरेडी आहे तर एकच आणली होती त्यांनी इरिनाताईंसाठी. ते खूप छान आहे मस्त. हॅलो गुड आफ्टरनून. तर आता आम्ही चाललो नाशिकला मी त्यांना सोडवायला. तर तिथून पुढे आम्ही कुठं दुसरीकडे पण जाणार. तर पूर्ण ब्लॉग बघा स्किप न करता. तर आम्ही निघालो होतो आणि आई घरीच होता. तर दादांच्या जोडीला कोणीतरी लागतं घरी त्यामुळे आई घरीच होत्या आणि पप्पाही दुकानात होते. तर त्यांना भेटून आम्ही निघालो आणि खूप जोरात पाऊस लागला आम्हाला रस्त्यात. तर शंभूही झोपला होता आणि पाऊसही चालू होता. तर आम्ही सकाळी नाश्ता करून निघालो होतो. बटाट्याचे पराठे केले होते सगळ्यांसाठी. बट रस्त्याने परत भूक लागली होती सगळ्यांना. तर त्यासाठी इथे थांबलो होतो आम्ही स्वीटमध्ये. तर इथे चीज दाबेली घेतली आणि पोरांसाठी रोल घेतले होते पनीर रोल. तर मामी बघ मामी शौर्य मामी रुमाल घे ना. मिस्टर दाबेली रोल घेऊन आले. आम्ही गेलो बब्बडम बब्बडम जरा पकडा. कुठे शौर्य? शौर्य कुठे? कुठे बा? कुठे? ए रुद्रांश इकडे बघ. हा म्हणतो शौर्य. माझी आजी आहे. आला का? ते टाळू काय टाकता का? ए रुद्रांश कुठे बाहेर काढे रुद्रांश शंभर शूज काढ. रुद्रांश दादा. ए रुद्रांश दादा म्हणतो माझी आजी. बापरे ए नको. हळूहळू ये बाई, मला हात धरले इकडे बघ. ए सोडत नाही तो. अरे 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 त्याची आजी ना मग. का बरं का काय करायचं? बोलायला लागतं. काय करायचं भाऊला? यायचं भाऊला. यायचं. अगो बाई पॅक पकडतो. काय करायचं? काय करायचं भाऊला? गाडी त्याची गाडी आली देऊ टाकी बघा. जाय
सांगून आणलं का आपल्याला फिरायला जायचं ना ते येत नव्हतं तू. तर इथे रुद्रांश रडत होते, त्यांना परत यायचं होतं सिन्नरला. तर सगळ्या लहान मुलांचं आवडतं गाव म्हणजे मामाचं गाव असतं, तर तसंच ते त्यांनाही परत यायचं होतं. बट खरं तर आम्हाला लवकर निघायचं होतं, आज लवकर निघून सगळं फिरून मग दीदींना सोडणार होतो आम्ही, पण आम्हाला निघायला उशीर झाला आणि त्यामुळे लेट झालं सगळं. मग त्यामुळे दीदींना पहिले सोडून दिलं. त्यानंतर ना आम्ही इथं चाललो होतो जुडिओमध्ये. तर तिथे मिस्टरांना, शंभू सगळ्यांना थोडी शॉपिंग करायची होती, तर तिथे जाऊन शॉपिंग केली. त्यानंतर ना मग पुढे कुठे जातो आहे आम्ही तेही बघा नक्की. तर मी ते शूट करत होते आणि शंभू बोलत होता की तुझा मोबाईल पडून जाईल, काच बंद कर. तर त्यामुळे मग काच बंद करायला लागली. येऊ का मी त्याला? काय रे? ब्रेसलेट, घड्याळ आणि हेअरिंग्स वगैरे सर्व काही होतं, तर ते बघत होते. तर इथे ना ब्रेसलेट, घड्याळ खूप छान होते, प्राईस पण एकदम रिजनेबल होती आणि 5 फिंगर रिंग्स पण होत्या, ज्या आपल्याला कधी कधी भेटत नाही 5 फिंगर रिंग्स, तर त्याही खूप छान होत्या. इथे हे बघू शकता किचन आहे आणि छोटे छोटे पॉकेट्स जे आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो, असे पॉकेट्स होते, तर तेही खूप मस्त होते. तर चला, तर ही वॉच आहे ना, यांची प्राईस 299 होती आणि जे पॉकेट्स होते ना, तर त्यांची पण 199 होती. तर घे ना, मग काय घ्यायचं, मग शोध ना, बघ. चल आपण लहान मुलांच्या बघू. चल इथे लेडीजच्या वर असं जायचं नाही मग. तर जुडिओमध्ये ना थोडेसे युनिक कपडे असतात, म्हणजे जे आपल्याला नवीन बघायला भेटतात. तर इथे मी शंभूला ना एक शर्ट आणि एक सेट घेतला आहे, जो नाईट सेटसारखाच आहे, बट त्याचं कापड थोडं जाड आहे. ते मला घरी गेला नक्की दाखवेल मी. आणि खूप छान छान शर्ट आहे, तुम्ही बघू शकता. तर यांची प्राईस आहे ना 299च आहे आणि हे जे आहे ना ते लेडीजचं होतं, ते मी काढून बघत होते, 499ला होतं. तर इथून मी एक शंभूला शर्ट घेतलं, मिस्टरांनी पण बघितलं होतं, पण त्यांना थोडा हाफ वाटत होता हा शर्ट. टी शर्ट आहे, तर त्यांनीही एक टी शर्ट आणि जीन्स घेतली होती इथनं. तर शंभूला ना इथून शूज घ्यायचे होते, चप्पल घ्यायची होती, क्रॉक्स जे असतात ते, पण इथे नव्हते क्रॉक्स आणि लहान मुलांचे शूज वगैरे पण नव्हते. तर मग त्याला कपडेच घेतले. हा घ्यायचा का? हा घेतला शंभू. तर इथे शॉपिंग झाली होती आणि आता आम्ही चाललो आहोत माझी मावस नणंद ज्या आहे त्यांच्या इथे, त्यांच्या इथे. तर आम्ही पहिल्यांदा जात होतो, तर आम्हाला रस्ता माहीत नव्हता. तर फ्लॉरेन्जा कॉलनीमध्ये राहत होता, तर खूप छान कॉलनी आहे. तर तुम्हीही नक्की बघा पूर्ण ब्लॉग, तुम्हाला हे त्यांचं घर खूप आवडेल.
दिवसभर काही नाही ग, काहीच कामं नाही राहत ना. होय आता शाळेत जातो. हा मग काय किती राहिले ते बरं आहे. नाही येतो ना असा आज आता पाऊस होता. काय रे हे बघ, इथून सरळ गेला ना पुढे मग बोर्ड लागतो. सगळं घ्यायचं आणि इकडनं सरळ घ्यायचं. आर्मी सर्कल. आणि ते मला फरशी खूप आवडली. आमच्या आईची पण अशीच छान. मला अशी पाहिजे होती. हां हां. ती काय घेतली नाही तसली. एकदम त्यांनी ती size आईची पूर्ण व्हाईट. तर इथे वॉश बेसिंग आहे आणि शेजारी लगेच बेडरूम आहे. बाळाला विचार तू किटकॅट खाशील का? तो छोटा आहे ना अजून. बाळा बाळा पप्पी नाही घ्यायची. शंभू शंभू बाळा तू नको जाऊ कुठे बाळा, इथेच थांब. शंभू नको जाऊ ना दादा. काय आता इथे कुठे बी भेटेल तुला? इथे कुठे बी भेटले? बी आहे ना घरी आपल्या. आता आम्ही स्वतः जायचे इथे आलेलो आहे. इथे मस्त शौर्यने ठेवलेलं आहे. गाडीमध्ये खूप हाल झाली माझ्या बाळाची. आणि शंभूचं चाललंय इकडे तिकडे. त्याला खूप आवडलंय घर. छान घर आहे, मस्त आहे ना. कसं वाटलं तुम्हाला? तुझा थोडं फॅन बंद करा. तू जीव लावशील ना शौर्याला? माझे मान जोडे ना. नको बाळा, लहान आहे तू. आपल्या घरी गेला का मग? ए छोटे दादा शरू एक बंदरचं गाणं म्हण ना. हे नको 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 बाळाला लागेल. गाणं म्हण ना, बंदर मामाचं गाणं म्हण ना. जीव नाही त्याला, जीव दे असं असं करून. नाही नाही असं नको. शंभू मारू नको ना. लंबा येतो लंबा. तुझा एवढा येतो, तुझा एवढा. वीर हर्षू इकडे इकडे ना. तुमचं नाव काय? हर्षवर्धन. स्कूलला जाता तुम्ही? कोणत्या स्टँडर्डमध्ये? बस मग तू कोणत्या स्टँडर्डला आहे? अरे तू नर्सरीला आहे बाळा तू. वीर काय चाललं? चहा केला होता आणि आम्ही मस्त क्लासला जाऊन आले. चहा केला आणि सौर्याचं चाललं खेळायचं काम. कारण गाडीमध्ये ना खूप हाल झाली सौर्याची. तर इथे आम्ही चाललो आहे खाली. पोरांना घेऊन चालली मी क्लब हाऊसमध्ये. तर त्यांना खेळायचं होतं. अशू आणि वीर आधीच गेले होते, तर ह्या दोघांनाही जायचं होतं. मग मीच त्यांना घेऊन आले कारण ते छोटे लहान आहे, त्यामुळे ते इथे क्लब हाऊस आहे. तर इथे ते खेळत होते सापशिडी. तर खूप छान कॉलनी आहे. तर इथे क्लब हाऊस होतं. त्यानंतर याच्याचवरती जिम होती मुलांसाठी, म्हणजे 8 वर्षाच्या वरती जे मुलं खेळू शकतात, तर त्यांच्यासाठी 18 वर्ष सॉरी, तर त्यांच्यासाठी जिम होती. त्यानंतर गार्डन होतं. तर असं पावसामुळे आम्ही जास्त फिरलो नाही, पण ते जेवढं आम्ही तिथे गेलो तर तेवढं मी तुम्हाला दाखवलं. तर इथे कबड जे आहे ते तुम्हाला दिसत आहे.
तर त्याच्यामध्ये सगळं लहान मुलांची खेळणी आहे. जर इथे हे कबड जे दिसते त्याच्यामध्ये. आणि इथे शंभू गाडी खेळत होता आणि शिववीर आहे ना ते सापशिडी खेळत होते. कॅरम पण होता इथे. इकडे इकडे गार्डन नाही बघ किती चिखल आहे सगळा. नको सर हा हे किती अंधार येते लाईट नाही का. तर आम्ही ते जिममध्ये आलो होतो आणि शंभू मस्त बॉल खेळत होता. तर त्याच्यासाठी फक्त बॉलच होता खेळण्यासाठी. म्हणजे खूप लहान येतो, लहान मुलांना इथे एंट्री नाहीच आहे. बट आम्हाला बघायचं होतं म्हणून आम्ही त्यांना बघायचं होतं म्हणून आलो होतो. तर इथे लहान मुलांना परमिशन नव्हती त्यामुळे आम्ही लगेच आलो बाहेर. तर इथे लॉक करत होते वीर. त्यानंतर ना आम्ही घरी गेलो त्यांच्यावरती घरात. म्हणजे 4थ्या फ्लोअरमध्ये त्यांचं घर होतं. तर झालं का लॉक? तर आलो होतो आम्ही. तर इथे ना त्यांनी आम्ही येण्याच्या अगोदरच स्वयंपाक करून ठेवलेला होता. तर फक्त रोट्या बाकी होत्या. कारण आहे ना रोट्या गरम गरम छान लागतात म्हणून त्यांनी त्या रोट्या करायच्या ठेवल्या होत्या. बट आम्ही जेवणाच्या आणि आलेलो नव्हतो. आम्ही फक्त भेटून लगेच जाणार होतो. खरं तर आम्ही लगेच जाणार होतो भेटून. म्हणजे घर बघण्यासाठी यायचं होतं अरिनाताईंचं जास्त इकडे येणं होत नाही. त्यामुळे मग आज आलो होतो नाशिकला. टाईम पण होता तर आलो होतो घरी. आधी त्यांना फोन केला होता कारण रक्षाबंधन होतं ना. कारण सगळे असे माहेरी असतात तर तेच विचारण्यासाठी फोन केला होता की आले की नाही. त्याही आल्या होत्या रक्षाबंधन सेलिब्रेट करून. तर त्यांचं माहेर आहे ना पुण्याला आहे. म्हणजे मावशी ना पुण्याला राहतात. तर तिकडनं त्या आल्या होत्या आणि मग गेलो होतो. मग आम्ही आणि तेव्हाच त्यांनी स्वयंपाक पण रेडी करून ठेवला होता जेव्हा आम्ही फोन केला ना तेव्हा. त्यामुळे थांबायला लागलं. तर इथे दीदींची ओटी भरत होत्या त्या. कारण त्यांचं लग्न झाल्यापासून तर पहिल्यांदाच आला होता त्यांच्या घरी. त्यामुळे इवन आमच्या तिघींचीही भरली त्यांनी ओटी.
फॅमिली फोटो आहे. आयुष्यमान बाबा. तरी चला आता आम्ही घरी जातोय. त्यांच्या इथे आम्हाला टाइमच समजला नाही, म्हणजे खूप टाइम झाला होता गप्पा मारता मारता. तर आम्हाला 9:30 वाजले. त्याला का फिरवले? तो नाही घेत तर माझा लेकरू घे ना. तर हा त्यांचा बेडरूम आहे आणि हा त्यांचा फॅमिली फोटो. ये बाय. शंभू कुठे गेला? आम्ही मध्ये गेलो होतो. हो जाऊ आपण. तर चला आम्ही आता घरी चाललोय. माझ्या मावस नणंद आहे. आम्ही त्यांच्या घरी आलेलो होतो. पण मस्त स्वयंपाक केला होता, छान झाला होता. चला, घर पण खूप मस्त आहे. या लवकर आमच्या इथे. तर सगळ्यांना बाय करून आता आम्ही निघालो होतो. तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट. बनी बाय. बनू बाय. बाय बाय दादा.